माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी मुलांना कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलो होतो चेंबूर स्टेशनला. आता जाताना 4:30-5 वाजले होते. यांनी मटण पण आणलं होतं दुपारी, तर म्हटलं स्वयंपाक करूनच जाऊया, कारण यायला खूप लेट होईल आणि आल्यावरती परत गरमीत कोण स्वयंपाक करणं. त्यामुळे मग स्वयंपाक करून जाऊस तोपर्यंत 4:30-5 वाजले आणि यायला पण लेट झाला. त्यानंतर काही शूटच केला नाही. आज दुपारी डायरेक्ट शूट केला. पाणी भरत होते घरातलं, तर पाणी भरायला उशीरच झाला होता. आज दोन्ही माझ्या मुलांची तब्येत बरी नव्हती, दोघांना पण सर्दी ताप खोकला झाला होता, कणकणी आले होते, तांदूळ आणायचे होते. तर मग मी पटकन जाऊन तांदूळ घेऊन आले. म्हटलं गरम गरम भात करते, बाकीचा सगळा स्वयंपाक केला होता. तर म्हटलं तुम्हाला जेवण वगैरे देते, औषध गोळ्या पाजते आणि झोपा. मुलांना बरं नसलं की आपलंच लक्ष आईचं कशात लागत नाही. अर्धा जीव तिकडे अर्धा जीव कामामध्ये असं होतं. मुलं झोपून राहिले की काही समजत नाही आणि गरमीने तर एवढं परेशान झाले ना, प्रचंड गरम होते. असं झालं कधी एकदाची ही गरमी निघून जाते. आणि मग घरात तर पाणी भरून झालं होतं. आईला पाईप बाहेर दिला होता माळ्यावरती पाणी भरण्यासाठी. आज मनुबाई शांत झोपले होते, नाही तर खूप सतवते. सगळ्या घरात पळत असते, काय दिसेल त्याच्याशी खेळत असते. मग मुलांना जेवण वगैरे घातलं आणि आता मला त्यांना औषधं पाजायची होती. तर त्यांना औषध अजिबात प्यायचे नसतात. कोळीत म्हणतात नको मग मी औषध प्यायला. औषधं पिल्याने तर बरं कसं वाटणार, गोड बोलून कसं तरी त्यांना औषधं वगैरे पाजून घेतली आणि म्हटलं आराम करा, म्हणजे बरं पण वाटेल तुम्हाला. आणि मग औषध पाजलं तर सोनाक्षीला खूप जास्त त्रास वगैरे होत होता, कारण तिला येताना दवाखान्यातून उलटी पण तिने केली होती. तिचं डोकं जाम झालं होतं. तर एवढं गरम जास्त होतं, त्यामुळे मुलं थंड काही ना काही खात राहतात आणि मग त्यांना असं त्रास होतो. त्यामुळे म्हटलं चला दवाखान्यातनं लवकर घेऊन येते, म्हणजे औषध गोळ्या पाजले की बरं वाटेल. सोनाक्षीला औषध तोपर्यंत अर्णवने हातानेच औषधं पित होता. त्याला वाटलं एवढं कडू नसेल आणि मी व्हिडिओ चालू केला. त्याचं रिॲक्शन बघा, औषध कडू लागलं. मोबाईल व्हिडिओ चालू दिसला की लगेच हसायला लागला. तर इथं दोघांना पण औषधं पिले त्यांनी आणि म्हटलं आराम करा, बरं वाटेल. तर असंच होतं शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.